वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. अभ्यासू, स्पष्ट वक्ते आणि ग्रामीण महाराष्ट्राचे खंदे नेतृत्व हरपले. प्राजक्त तनपुरे. राहुरी नगर परिषदेत सर्वपक्षीय श्रद्धांजली. अजितदादा पवारांच्या नेतृत्व गुणांना मान्यवरांचा सलाम. राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार हे अभ्यासू, स्पष्ट वक्ते आणि ग्रामीण महाराष्ट्राशी घट्ट नाळ जपणारे नेतृत्व होते. त्यांच्या कार्यकाळात शेती, सहकार आणि ग्रामीण भागाला मोठा आधार मिळाला, असे प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. राहुरी नगर परिषदेच्या सभागृहात आज दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सर्वपक्षीयांच्या वतीने आयोजित श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळातील आठवणींना उजाळा देत अजितदादांच्या नेतृत्व गुणांचे भरभरून कौतुक केले. प्राजक्त तनपुरे पुढे म्हणाले की, मी आमदार झाल्यानंतर राज्यमंत्री पदाची संधी मिळण्याचे संकेत अजितदादांनीच दिले. मंत्रिमंडळात त्यांच्यासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळाले. ते अत्यंत निर्णयक्षम, धडाकेबाज आणि तरीही मनाने हळवे होते. यावेळी गटनेते हर्ष तनपुरे म्हणाले, शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्रासाठी झटणारी व्यक्ती म्हणजे अजितदादा होते. त्यांनी मोठ्या भावाचे नाते जपले. शेतकरी असो वा मंत्रालयात आलेला सामान्य माणूस, प्रत्येकाची ते मनापासून काळजी घेत. काम होणारे त्वरित मार्गी लावत आणि जे शक्य नाही ते स्पष्टपणे सांगत. अशी काळजी घेणारा नेता पुन्हा मिळेल असे वाटत नाही. या श्रद्धांजली सभेत नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, माजी नगराध्यक्ष अनिल कासार, प्रकाश पारख, बाळासाहेब आढाव, नगरसेवक प्रतीक तनपुरे, अरुण साळवे, बाळासाहेब उंडे, मधुकर घाडगे, बाळासाहेब जाधव, निलेश जगधने, देवेंद्र लांबे, संतोषकुमार लोढा आदींनी आपले मनोगत व्यक्त करून अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रसंगी माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे, नगरसेवक सोन्याबापू जगधने, अविनाश म्हस्के, प्रशांत डवले, संतोष उदावंत, माजी नगरसेवक नंदुभाऊ तनपुरे, अनिल भट्टड, आरिफ शेख, पांडुभाऊ उदावंत, रवींद्र आहेर, तात्यासाहेब काशीद यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेद बातमीसाठी राजेंद्र उंडे व रफिक शेख, राहुरी. असा नेतृत्व की जे सगळ्या एवढ्या प्रश्नांची बारकाईनं अभ्यास असलेलं नेतृत्व, अत्यंत राज्याच्या राजकारणावरती, अर्थकारणावरती, समाजकारणावरती प्रभाव टाकणारं नेतृत्व. मगाशी म्हटल्याप्रमाणे विशेषतः आपल्या ग्रामीण भागाच्या अर्थकारणावरती आणखी विशेष प्रभाव टाकणारं असं नेतृत्व, मनाने देखील तेवढंच हळवं असणारं, वरकरणी कठोर वाटणारं असं नेतृत्व, असं अशा त्यांची एक्झिट होईल हे खरं कधी वाटलंही नव्हतं. बऱ्याचदा गेल्या काही दिवसामध्ये दोन्ही आमचे पक्ष एकत्रित येण्याची देखील, पुन्हा एकदा लांब गेलेले नाते परत जोडण्याची देखील प्रक्रिया चालू होती असं मी ऐकलं. म्हणजे अशा चर्चा आमच्या कानावरती पडायच्या. आणि एवढ्या अलीकडच्या कालावधीमध्ये दादांचे बहुधा इच्छा असावी की पुन्हा सर्वांनी एकत्र यावं, असं मला जी काय चर्चा कानावर यायची. दुर्दैव खरं हे त्यांच्या हयातीत हे खरं होऊ शकलं नाही. परंतु कालच्या घटनेत मी बघितलं की पवार साहेबांचं देखील अत्यंत त्या ठिकाणी मला एकदम हळवं झालेलं मी काल सुद्धा त्या ठिकाणी बघितलं. म्हणजे तिथं अंत्यविधी झाल्यावरती साहेबांची गाडी अशी आणून ठेवली तिथं, किंवा समोर स्टेजवर बसले होते आणि आता किती वेळ बसणार म्हणून त्यांची गाडी तिथं आणून लावली पवार साहेबांची. आम्ही वरती गेलो, मी दर्शन घेतलं त्यांचं. आणि सुप्रियाताई म्हटलं की तुम्ही आपलं ते थोडा विधी उरकल्यावरती शक्यतो लोक ते पण पाणी वगैरे दिल्यावर लोक जातात.
काही लोकही बरेचशी गेली होती, पण काही मंडळी तिथं होती. पण ताईंनी विनंती तर आता तुम्ही म्हणजे आपण आता त्यांच्या वयानुसार वगैरे जाण्याची विनंती केली, पण ते मी ते नाही म्हटले, ते शेवटपर्यंत त्या ठिकाणी म्हणजे निश्चितपणे कुठेतरी त्यांच्याही मनावर मोठा भावनिक त्या ठिकाणी आघात त्या ठिकाणी झालेला आहे. आणि ही देखील मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आज बरंच बोलण्यासारखे पण आता वेळ त्या ठिकाणी कमी आहे आणि म्हणून आपण दादांच्या आठवणी या ठिकाणी जागृत झाल्या. आपण सर्वजण त्यांना शेवटची ही श्रद्धांजली अर्पण करण्याकरता म्हणून शोक सभा या ठिकाणी आयोजित केली. मी आपल्या रावरीकरांच्या वतीनं, आमच्या तनपुरे कुटुंबियाच्या वतीनं दादांना खरं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. असं नेतृत्व खरं पुन्हा होणं मला वाटत नाही की इतकं मोठं नेतृत्व एवढं मगाशी बोलल्याप्रमाणे एवढं अभ्यासू, एवढं जिगरबाज, धडाकेबाज आणि तेवढंच प्रेमळ व्यक्तिमत्व हे महाराष्ट्रात पुन्हा घडणं मला वाटत नाही. हे पुन्हा असं नेतृत्व उभं राहील. त्यांच्या जाण्यानं खूप मोठी हानी या राज्याची त्या ठिकाणी झालेली आहे. मी पुन्हा एकदा